माता रमाई स्मारक समिती धुळेचे अध्यक्ष तथा लोकनेते वाल्मिकांना दामोदर यांची पत्रकार परिषद संपन्न। याबाबत वृत्त असे की मूर्ती माता रमाई आंबेडकर यांचे 124व्या जयंतीनिमित्त दिनांक 7 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असून त्यानिमित्ताने आज माता रमाई स्मारक समिती धुळेचे अध्यक्ष तथा लोकनेते वाल्मिकांना दामोदर यांची पत्रकार परिषद संपन्न झाली, ज्यात प्रामुख्याने विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुविद्य पत्नी माता रमाई आंबेडकर यांची सालाबादाप्रमाणे निघणाऱ्या जयंती उत्सवामध्ये आपण व आपल्या परिवारासहित आनंदात जल्लोषाने सहभागी व्हावे यासाठी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून या भव्य अशा जयंतीनिमित्त मिरवणुकीत सहभागी व्हावे असे आवाहन देखील यावेळेस वाल्मिकांना दामोदर यांनी केले आहे। माता रमाई जयंतीनिमित्त गेल्या अनेक वर्षापासून वाल्मिकांना दामोदर हे विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत असतात। माता रमाई स्मारक समितीची स्थापना त्यांनी केली व धुळे शहरात माता रमाई यांचा पुतळा व्हावा यासाठी ते नियमित कार्यतत्पर आहेत व येत्या पुढील वर्षात माता रमाई आंबेडकर यांचा पुतळा देखील लवकरच धुळे शहराच्या प्रमुख चौकात स्थापना होणार असल्याचे यावेळेस त्यांनी सांगितले। सदर या मिरवणुकीचा मार्ग सचिवाला कुंट, राणी लक्ष्मीबाई पुतळा, नवीन मनपा, क्युमाइन क्लब, जेल रोड, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जेल धुळे या ठिकाणी सदर या मिरवणुकीचा मार्ग असून माता रमाई जयंतीनिमित्त या ठिकाणी 124 किलोचा केक देखील कापून माता रमाई यांची जयंती साजरी करण्यात येणार असल्याचे यावेळेस सांगण्यात आले। या कार्यक्रमासाठी माता रमाई स्मारक समिती धुळेचे अध्यक्ष तथा लोकनेते वाल्मिकांना दामोदर, MG दिवरे, सुनीलदादा बैसाने, संजय भाऊ जाधव, नागसेन बोरसे, सुशीलाताई इशी, दगडूभाऊ बागुल, योगिताताई प्रशांत बागुल, शशिकांत वाघ, हरिश्चंद्र लोंढे, महेंद्र निळे, राज चव्हाण, शंकरराव थोरात, देवीदास जगताप, जितूभाऊ सिरसाट, येशिव तायडे आप्पा, प्राध्यापक अनिल दामोदर, श्रीमती मीनाताई बैसाने, ॲडव्होकेट मधुकरराव विसे, कपिल दामोदर, मणिबाबा खैरनार, नानासाहेब मोरे, रामचंद्र शिंदे, हर्ष शिंदे, काशीनाथ साबरे, आबा खंडारे, शंकर खरात, राजूबाबा सिरसाट, संजूभाऊ बैसाने, नाना दामोदर, विजय दामोदर, सागर दिवरे आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या उपस्थितीत सदर माता रमाई यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार असल्याचे या पत्रकार परिषदेतून सांगण्यात आले। तसेच येत्या काळात माता रमाई यांच्या अभ्यासिका देखील या ठिकाणी लवकरच तयार करण्यात येणार असून त्याचे प्लॅनिंग देखील झाले असल्याचे यावेळेस वाल्मिकांना दामोदर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। पूर्ण प्रश्न निर्माण केलेला आहे। पुतळे हे राष्ट्रीय महापुरुषांचे उभारले जातात, परंतु याच्यावर खर्च जो केला जातो त्याच्यातून फक्त दरवर्षी जयंती आणि अभिवादन कार्यक्रम याच्या व्यतिरिक्त लोकांना साध्य होत नाही। परंतु पुतळ्यात उभारताना प्रत्येक पुतळ्याजवळ जर अशा पद्धतीची अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी आपण जर निर्माण केली तर मला वाटतं त्यांच्या विचारांची अंमलबजावणी होईल आणि नवीन पिढीला रमाई कोण होत्या, बाबासाहेब कोण होते, छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, महात्मा ज्योतिबा फुले कोण होते, राणा प्रताप कोण यांचा अभ्यास करता येईल आणि या संदर्भामध्ये नवी पिढी यांचा आदर्श घेऊन चांगल्या सुसंस्कृत नागरिक होतील, या पोस्टवर जातील आणि अधिकार पदावर जातील। या संदर्भामध्ये आम्ही जे स्मारक तयार केलेलं आहे यामध्ये ही अभ्यासिका राहणार आहे आपण जी विचारली ती कुठल्या ठिकाणी आणि ही आपण उभी करणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या समोर जे विद्यार्थी कॉलेजचं पटांगण आहे त्या ठिकाणी आपण त्यांच्या याच्या जागेवरती आपल्याला 1200 स्क्वेअर फूटची जागा आपण मागणी केली, त्या ठिकाणी होईल। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी ज्यांच्या पाठीमागं खंबीरपणे ज्या उभ्या राहिल्या त्यामुळे बाबासाहेबांना सामाजिक, राजकीय आणि संविधान सगळं निर्माण करता आलं, त्या त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची 7 फेब्रुवारी 2022 रोजी 124वी जयंती आहे। या 124व्या जयंतीच्या निमित्ताने संबंध आंबेडकरी जनतेला आणि शाहू फुले आंबेडकरी विचार मानणाऱ्या सगळ्या समाज बांधवांना या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो
आणि माता रमाई आंबेडकर यांना आमच्या स्मारक समितीच्या वतीने आपल्या माध्यमातून आज अभिवादन करतोय। या पूर्वसंध्येला बोलत असताना माता रमाई आंबेडकर यांचा जो ब्रायन धातूचा अर्धाकृती पुतळा आणि स्मारक हे कोविड प्रादुर्भावामुळे 2 वर्ष त्याला चालना देता आली नाही। मात्र यावेळेला आम्ही कालच मीटिंग घेऊन संकल्प केला आहे की जागेचा प्रश्न एवढ्या 15-1 दिवसामध्ये सुटेल आणि रमाई स्मारक अतिशय भव्य स्वरूपात येत्या 6 महिन्याच्या आत उभारण्याचा आम्ही संकल्प जाहीर केलेला आहे। रमाई आंबेडकर यांचा जो अर्धाकृती पुतळा आहे तो ख्यातनाम मूर्तिकार राम सुतार यांनी याच्या हातून तयार झालेला हा पुतळा आम्ही धुळ्यामध्ये गेल्या वेळेलाच आणलेला आहे आणि धुळे महानगरपालिकेने स्मारकासाठी 15 लाख रुपयाचा निधीसुद्धा मंजूर केला आहे। आता जागेचा प्रश्न सुटला म्हणजे हा स्मारक आपलं धुळे शहरामध्ये उभं राहील असा आशावाद आजच्या प्रसंगी मी देतो। रमाई आंबेडकर यांच्या 124व्या जयंतीच्या निमित्ताने धुळे शहरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। 7 फेब्रुवारीला माझासुद्धा वाढदिवस असतो, परंतु सम्राट पेपरचे संपादक कांबळे साहेब हे धुळ्यात आले असताना त्यांनी सांगितलं की अण्णा तुमचा वाढदिवस तर तुम्ही फार थाटामाटात करतात, पण माझ्या आईचाही वाढदिवस 7 फेब्रुवारीलाच आहे, तर आपण तुमच्या वाढदिवसाचं औचित्य साधून तुम्ही रमाईचं वाढदिवस जन्म सोहळा हा मोठ्या प्रमाणात साजरा करा। आणि म्हणून मी काही वर्षानंतर माझा वाढदिवसाचा मी बॅनर कुठे लावत नाही, पेपरला जाहिरात देत नाही, परंतु रमाईचा वाढदिवस जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटामाटामध्ये आपण धुळे शहरामध्ये गेल्या 4 वर्षापासून आपण करतोय। यापूर्वीसुद्धा काही महिला वंदनाताई भांबरे यांनी हे आमच्या आधीपासून रमाईची जयंती साजरी करत होते, तर त्यांच्या याबद्दल आमचं काही म्हणणं नाही। उलट या मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचं नेतृत्वच महिलांनी करावं अशी आमची अपेक्षा आहे। मात्र नेतृत्व स्पर्धेमुळे हे कार्यक्रमाचं वेगवेगळ्या ठिकाणी आयोजन जे केलं जातं त्याबद्दल मला अति दुःख आहे। आता हा जो रमाई आंबेडकरांचा जो जन्म सोहळा आम्ही साजरा करतोय यामध्ये माझ्या वाढदिवसाचा जो खर्च होता तो खर्च तिथं न करता मी रमाई आंबेडकर जयंतीवर खर्च करतोय। कोणाकडनं 1 रुपयाची वर्गणी घेतली गेली नाही, कारण मी त्या रमाई स्मारक समितीचा अध्यक्ष आहे आणि माझं कर्तव्य आहे त्यासाठी माझं योगदान देणं। आणि हाच आदर्श इतर कार्यकर्त्यांनी घेतला तर समाजोपयोगी अनेक कामं आपल्याला करता येऊ शकतात। याचे ज्वलंत उदाहरण उद्या 7 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता बाबासाहेब आंबेडकर पुतळा जो जेल रोडवर आहे त्या ठिकाणी आंबेडकरी जनतेतर्फे बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई आंबेडकरांना अभिवादन करून बुद्धवंदना होईल। दुपारी 5 वाजेला मनोहर चित्रमंदिर जे आहे आगार रोडवरचं त्या ठिकाणी 124 किलो वजनाचा केक कापून त्या ठिकाणी रमाई आंबेडकर यांचा ट्रॉलीवरती पुतळा ठेवून त्यांचे धुळे शहरातून संपूर्ण शहरात मिरवणूक काढण्यात येईल आणि अतिशय जल्लोषात आनंदोत्सवामध्ये ही मिरवणूक निघणार आहे। आणि ही मिरवणूक काढताना कार्यकर्त्यांनी सुद्धा कोविड संदर्भामध्ये ज्या शासनाच्या सूचना आहेत त्या सूचनांचं पालन करून या मिरवणुकीमध्ये सहभागी व्हावं आणि या मिरवणुकीचा समारोप हा बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ रात्री 8 वाजता होईल आणि त्याच्यानंतर कोणतेही कार्यक्रम राहणार नाही। परंतु या अनुषंगाने अनेक कार्यकर्त्यांनी अनेक समाज घटकांनी कार्यक्रमाचं आयोजन केले, कुठे रक्तदान शिबिर आहे, कुठे व्याख्यान आहे, कुठे अजून वनवाडी शिवारामध्ये मिरवणूक आहे। या सर्व कार्यक्रमाला समाज बांधवांना जिथं शक्य असेल तिथं त्यांनी सहभागी व्हावं आणि एकोप्याने आपली रमाई जयंती साजरी करावं असं मी आवाहन करतो।